माननीय नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा नुकताच नाशिक येथे जनसंवाद कार्यक्रम पार पडला। सदर कार्यक्रमात जनतेच्या तक्रारी समजून घेत लगेच जागेवरच संबंधित अधिकाऱ्यांना फोनवर सूचना देत तसेच अर्जावर रिमार्क करत समस्या सोडविण्यात आल्या। डायरेक्ट कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ग्रीन झोनच्या ऑर्डर कृषी केल्या कृषी दाखवून कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्याच्यावर। आणि एक ऑर्डर मी रद्द केली प्रांताकडून, पण त्याची अजूनही अंमलबजावणी झाली अंमलबजावणी झाली नाही, काहीच नाही अजून। आणि आमची एवढीच मागणी साहेब की जे आदेश त्यांनी बेकायदेशीर केले ते रद्द व्हावे आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व त्यांना बडतर्फ करावे, कारण याच्यात त्यांनी शासनाची बी फसवणूक केली। सर मागच्या वेळेस पण 5 दिवसासाठी बसले होते उपोषणासाठी, तर एक आश्वासन दिलं गेलं पण त्यावर आता 2 महिने झाले कोणती कारवाई झालेली नाहीये। तर एक टाइम पिरियड मिळाला तर मी माझ्याकडे बैठक लावतो। मी आता लिखित देत तुम्हाला मंत्रालयात बैठक लावतो। मी मंगळवार बुधवारी चालू ठेवा तुम्ही। सरकारी जागेतून रस्ता आहे पण तो खुला ते दिलं, ठीक आहे, करतो। आणि सगळं दिशाभूल अहवाल साहेब करतो, चला। सर डेप्युटेशनचा अर्ज आहे, तर ते विश्वास पाठक सरांकडे बारेशेडमध्ये आहे। पाईप आता संभाजीनगरला आहे, नाशिकसाठी डेप्युटेशनसाठी आहे, 2 वर्षासाठीचं डेप्युटेशन आहे। ते काय हो महाजन चला या पटापट काय तहसीलदार साहेबांनी माझा रस्ताच हे करून टाकला। कोण तहसीलदार? नायकोडे निफाड। माझा हक्काचा रस्ता बंद केलेला आहे, मला माझी उपासमारीची वेळ आली नाही तर आत्महत्या करायची शिवाय पर्यायच नाही। मी त्या तहसीलदाराला स्पॉटवर पाठवतोय। अच्छा, तहसीलदारला द्या, मी रात्री फोन लावेल त्यांना। घ्या, हो चालेल। त्याला पुढे त्यांच्या पत्र यांच्या हाती द्या। काय कुणाकडे आहे काम तुमचं? हा, तहसीलकडे गेलेले तहसील कोण? लाखलगावला कुठं तहसील आहे? नाही, नाशिकला लाखलगाव आहे साहेब। नाशिक तहसीलमध्ये आहे? हो। त्यांचं काय म्हणजे प्रांत साहेबाकडे करायला पाहिजे। तुझ्या तहसीलदारला द्या, तहसीलदारला कागद द्या। तहसीलदारांना द्या वापर तहसीलदार नियुक्त केले आपण त्याबद्दल अभिनंदन। काय करतो? या लगेच पुढे या ना साहेब। हे सरकारी महानगरपालिकेचा भूखंड होता, याच्यामध्ये तहसीलदार नाशिक आणि सर्कल यांनी बेकायदेशीर नोंद लावली। अजूनपर्यंत 4 महिने झाली त्यांना निलंबित केलं नाही साहेब। पूर्ण नाशिक शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तेव्हा ती नोंद अनावधानाने रद्द झाली, म्हणून कारवाईच करत नाही यांच्यावर। मग लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? मी कमिशनर साहेबांना सांगतोय तुम्हाला। सर हे 1 ते 35 प्लॉट आहे, याच्यामध्ये मेलेल्या माणसाची ऑर्डर केली तहसीलदार नाशिकांनी। मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण करून 4 महिने झाले साहेब लढतोय मी, अजूनपर्यंत त्यांना निलंबित केलं नाही, कुठल्याही प्रकारची कारवाई नाही। जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, महसूल आयुक्त साहेबांना भेटलो, 4 महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही साहेब। तुमच्यासारखे महसूल अधिकारी चांगले मंत्री झाले, त्यांनी खरोखर तुम्ही जनसंवाद दौरा घेतल्यामुळे 2-3-4 प्रथम अभिनंदन नाशिककरांच्या वतीने। 2-3-4 तारखेला माझ्याकडे बैठक लावतो त्या विषयाची। यस
हे तसंच तलाठीने बेकायदेशीर नोंद टाकली, देवळा तालुक्यातला आहे. कोणाची नोंद साहेब टाकतात, पैसे घेतात आणि चुकीच्या नोंद टाकतात आणि परत म्हणतात की नजर चुकीने झाली. अहो साहेब, एवढा त्रास होतो नागरिकांना. तहसीलदारकडे अपील, प्रांताकडे ॲडिशनल पैसे द्यायचे आणि निकाल त्यांच्या बाजूने घ्यायची. कुठली पद्धत चालू आहे साहेब? नाशिकचं महसूल प्रशासन एकदम अकार्यक्षम झालं आहे. लोकांना न्याय भेटत नाही आणि चुकीचं काम लोकांना प्रोटेक्ट करतात साहेब. न्याय भेटतच नाही. नाशिककरांच्या वतीने साहेब तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. एक चांगला कार्यक्षम महसूल मंत्री म्हणून साहेब, आज नाशिकला जो जनसंवाद दौरा जो आयोजित केला, गेल्या 35 वर्षात पाहिलं मी असे महसूल मंत्री साहेब पहिल्यांदा बघितले साहेब. जनसंवाद दौरा तुम्ही जो आयोजित केला, लोकांच्या समस्या मांडून घेतल्या, खरोखर तुम्हाला मी सगळ्या नाशिककरांच्या वतीने धन्यवाद देतो. हो सर, यस सर. शेताला रस्ताच मिळत नाही. आज 5 वर्ष झाली. चांदवड तालुका, जिल्हा नाशिक. सर्व कागदपत्रे सर्व असतानाही समोरच्याने पूर्ण शेत नांगरून आणि मला 5 वेळेला मारहाण केली सर. पोलीस स्टेशनला गेलं, कंप्लेंट दिली का ते कंप्लेंट घेत नाही. ते म्हणते महसूल खात्याचं काम आहे, त्यांना सांगायचं तहसीलदारांना. तहसीलदारांकडे गेलं का तहसीलदारला द्या माझं पत्र, नाही केलं का मी सांगतो मग काय करायचं. काय रस्ता आहे सर बंद केलेला आहे. कुठली तहसील? मंदार कुलकर्णी तहसील कुठली? चांदवड. रस्ता खुला करून. हे तहसीलदार चांदवड काम करत नाही का? नाही, कामच करत नाही साहेब. कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत चांदवड तालुक्यामध्ये रस्ता खुला झालेला नाही. परवाचा निर्णय खूप चांगला झाला साहेब, सगळ्यांनी अभिनंदन केलं. शेत रस्ते जे आहेत ते रुंदीकरणाचे 12 फूट. ठीक आहे, तुम्ही चांदवड तहसीलदारांना द्या. नाही केलं की कळवा मला. काय साहेब असते देता येईल. चुकीचे कामं करून घेतले. गाव नकाशा आणि तिकडून रस्ता वेगळा आहे आणि तहसीलदार उलटे नकाशे दाखवतात. नाही, तहसीलदार 22 तारखेला खेडगाव उलटे नकाशे दाखवतो. तहसीलदार साहेब जागेवर घसंडी सुद्धा फोन काढून घ्या, त्या फोन काढू नका म्हणून, व्हिडिओ कॅसेट काढू नका म्हणून. ठीक आहे, तहसीलदारला द्या. नाही करतो मला काम सांगा, मी माझा नंबर देतो तुम्हाला. तहसीलदारला मेसेज द्या सर्वांना. काय चांदवड तहसीलदारकडे आहे? महाजन या तहसीलदार चांदवडकडे जरा फोन लावा. 8 निवेदनात 6 विरोधात आहे. ठीक आहे, तहसीलदारला द्या. मी मग पाहतो काय काय. कुठला आहे? तहसीलदार निफाड. हो, 2 वर्षापासून बसा सर. 15 ते 20 लोकांचं कुटुंब तुम्हाला सांगतो रस्त्यावर आलंय अक्षरशः. चांदवड निफाड एकच एक्टिव्ह आहे का? हो, नाही सर, नाही, चांदवड वेगळे. निफाड सिंधारी कलेक्टरला काय कोणाकडे आहे? नाशिक अप्पर आयुक्त साहेबांनी ऑर्डर दिली होती. याच्यामध्ये बदाने साहेब मॅडम पण आहे. आणि साहेब याच्यात आदिवासीचं 2031 पासून 1931 पासून सातारा इफेक्ट नाही. केस कोणाकडे आहे? केस अप्पर आयुक्त साहेबांकडं. आणि यांनी स्टे दिला साहेब. स्टे उठवलं ना साहेब तर ते माणसं घरी विकून टाकतील जमीन, परत आणखी क्रिएटिव्ह होईल. तर प्लीज तो जो स्टे आहे तो कंटिन्यू राहू द्या. मागणी स्टे उठवायची की ठेवायची? स्टे ठेवा ना. तुम्हाला मागच्या महिन्यात भेटून गेलो साहेब आम्ही. स्टे उठवायलाच नको होता साहेब. आमच्या वय झाले आता 36 वर्षापासून आम्ही नजरा सर्व भरलेलं आहे. एकदम न्याय द्यायला तुम्ही अंतिम करा. चला या लवकर या, पुढचे लवकर या. साहेब, हा सिंहस्थाचा विषय आहे.
नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या अपघातापैकी 40% अपघात औरंगाबाद रोडवरती होते आणि तिथे सर्व्हिस रोड जर झाले तरी अपघात वाचतील. 145 आयुक्त साहेब आणि कलेक्टर साहेबांनी विनंती 145 तिथे मंगल कार्यालय लॉन्च आहे. संध्याकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत सीएम सरांकडे पाठवतो पत्र. चालेल द्या. सर. या दादा पुढे 10 तक्रारीपैकी 8 तक्रारी तुमच्या येत इथे चांदवडच्या. मी विषय सांगाल तिकडे येऊ का चांदवडला? त्याला कलेक्टरशी बोला तुमच्या. आणि जेवढे निवेदन पाठवले आहे मी माझ्या सहीने पूर्ण कामं करून मला पाठवा. साहेब हे अपील जे आहे कुणाकडे आहे? हे अपील आपल्याकडे दाखल आहे. माझ्याकडे आहे. यावर कारवाई करायचं चाललेलं आहे. अपील दाखल पाय अपील बोर्डावरती घेण्याबाबत विनंती आहे सर. कुणाकडे जरा हां? जरा MRT सांगा इम्पॉर्टंट. हे दुसरे ते काय यांचे भूमी अभिलेखाकडनं त्रास दिला जातोय त्याच्या संदर्भात आहे. तारीख आहे ना MRT कडे. MRT कडे प्रकरण आलं. MRT तेच आहे का हे? ते दिल्ला तोच अर्ज आहे का हा वेगळा आहे? एकच अर्ज आहे का दोन्ही? एकच अर्ज आहे का दोन्ही? दोन्ही एकच अर्ज आहे का? एकच अर्ज आहे. ठीक आहे बघ. चलो दादा या पुढे या पटापटी. कुणाकडे? कळवण तालुका तहसीलदार साहेबांकडे. कलेक्टर साहेबांचे परिपत्र काढलं त्याच्याप्रमाणे काम होत नाही. कलेक्टर साहेब मी अपंग माणूस आहे, मला पायी यायला सुद्धा रस्ता नाही. पायी जायला 1.5-2 किलोमीटर मी रोज पायी जातो. काल साहेब तहसीलदार साहेब आले, काहीच झाले एकही पानंद रस्ता मोकळा झालेला नाही. करतो तुमच्या परिपत्रावर तहसीलदारकडे जा. मी पाहतो काय करायचं. या. मी त्यांना फोन लावतो, करतो मी. कालच निर्णय घेतला, लवकर होईल. थांबा साहेब हे पण वेळचं आहे. कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे निवेदन. सगळ्या एक प्रकारची कारवाई होत नाही. प्रांत कोण आहे ते? कळवणला? नरेश नाही सर हे कलेक्टर साहेबांना पण दिलेलं आहे. कारवाई सुद्धा झालेली नाही. आज 5 महिने झाले रस्त्याने आमचे कांदे 2 वेळा JCB परत गेला आहे. 2 वेळेस JCB परत गेलेले आहे आणि त्यातल्या त्यात कुठेही गेलात तुम्ही मोदी साहेबांजवळ जरी गेलात तरी रस्ता होणार नाही असं सांगून टाकलेलं स्वरूपात सांगतं. राजकीय दबाव आहे म्हणे. राजकीय दबाव येतोय मंत्रालयातून फोन येतोय. हे बाबा महाजन प्रांत कळवणला वारवळे साहेबांना तुम्ही प्रांत कळवणला हे द्या आणि 8 दिवसात काम नाही केलं तर मला फक्त SMS करून टाका. SMS नंबर तुमचा नंबर द्या इथं. आणि जरूर तहसीलदारांना जरूर फोन लावा. कळवून एकदम करतो. कलेक्टर साहेब तेवढं चिंता करू नका. जा तुम्ही, करतो मी. चला दादा या. पटा साहेब गेले 10 वर्ष झाले जमीन पडीत आहे. बांधणारा रस्ता हे बघा असे पत्र देतात. 2-2 खोटे पंचनामे लिहितात. खोटे पंचनामे लिहितात. 2-2 तहसील 2-2 प्रांत. हा कुठलाच न्याय मिळत नाहीये. वरून असे पत्र देतात का? निफाडला फोन लाव रे. कुठे आहे? साहेब माझा रस्ता नाही. माझे 2-2 प्रांत 2-2 तहसील झाले. मला खोटे रिपोर्ट रिलीज हे प्रकरण अंतिम करून काढवा. तहसीलदार यांना आदेश अर्ज केलेला आहे. कोणाकडे? दुरुस्तीसाठी बागलान तहसीलदार. तहसीलदारकडे आहे का? हो अर्ज दिलेला आहे दुरुस्तीचा. पण अद्याप 5 महिने झाले अजून दुरुस्ती झालेली नाही. चुकीची फेरफार नोंद टाकलेली आहे आणि मूळ सातबारा कमी करून टाकला आहे. सर माझं पत्र त्यांना द्या तहसीलदारला. मी बोलतो यांच्याशी. चला पुढे काय होतं? कुणाकडे केस आहे? तहसीलदार साहेबांकडे सर 2014चा आदेश आहे. तहसीलदार कोण? पुजारी मॅडम म्हणून आहे नाशिक. आणि 2014 आहे तहसीलदार द्या. तहसीलदार इथे आहेत त्या?
अपर तहसीलदार 2014चा आदेश आहे सर, त्याची अजूनपर्यंत दुरुस्ती अंमलबजावणी काही त्याच्यावर करण्यात येत नाही, दुरुस्ती आदेशच पारित करण्यात येत नाही सर. 7/12 दुरुस्ती. ठीक आहे, तहसीलदार द्या पाहतो. ठीक आहे सर, धन्यवाद द्या. सर हे आदिवासी यांचं वय 81 वर्ष, फसवणूक केली. 81 वर्ष छोट्या सह्या करून कागदपत्र तयार केलेले. हे आपल्याकडे भेटला प्रवीण. मी मंत्रालयामध्ये आदिवासी मंत्रीवर सर्वांना बोलवतो आणि 3-4-5 तारखेला बैठक लावतो. 3-4-5 तारखेला हो मी करतो. ते आदिवासी मंत्र्यांना बोलवतो 3-4-5 तारीख. चला पुढे. नमस्कार, मी आपल्याकडे मेघा बरोबर येणारच होते. कोणाकडे आहे? आपल्याकडे मेघा दाढी. केस कोणाकडे आहे? अजय दादा, अजय मोरे. लवकरात लवकर निकाली करा साहेब, कारण खूप त्रास होतो. ॲडिशनल कलेक्टर कमिशनर म्हणतात अजय मोरे साहेब. अपर कमिशनर अजय मोरेकडे आहे. दोन्ही अंतिम करा, मेरिटवर करा. आणि बाकीचे निकाल सगळे माझ्या बाजूनेच आलेले. हे करतील ना, सांगितलं मी जरा मेरिटवर करा. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. एका दिवसात डीपी दिली होती मला जनता दरबारात ऊर्जा मंत्री असताना. तुम्ही काय कोणाकडे काम आहे तुमचं? माझं काम तसं कलेक्टर साहेबांकडे पण आहे. 1000 फूट लांबीचा नाला बुजवला आहे आणि बाजूचे घर बाधित होणार आहे त्याच्यामुळे, आणि रॉयल्टी न भरता बेकायदेशीर सर्व केलं. पण ते जे अधिकारी आहे सर्व यांनाच, जो इंडस्ट्रियलिस्ट आहे त्यालाच पाठीशी घालताय. आणि आमचा रस्ता आणि आमची मालमत्ता ह्या पावसाळ्यात जर तिथून पाणी व्यवस्थित वाहिलं नाही तर ती धोक्यात येईल साहेब. मी कलेक्टर देतोय सर. माझं एक निवेदन आहे. कोणाकडे आहे? हे कलेक्टर साहेबांकडे आहे. आपण मागील प्रमाणे जसं वहिवाटसाठी मोहीम केली तसेच जे नैसर्गिक नाल्यावरती अतिक्रमण वगैरे ठरणार आहे. ठरलं आमचं हे आता एक पण ठरलं आहे, आजच्या बैठकीत ठरलं आहे. तुमच्याकडे जेवढे निवेदन मी मार्क केलं आहे सर्व अंतिम करा लवकर लवकर. मुंबई सर, DRDOच्या बाजूला डीपी प्लॅन मंजूर आहे. ग्रामपंचायत कोणाकडे काम आहे तुमचं? जिल्हाधिकारी साहेबांकडे. थँक्यू सर. हे 65 पासून 1965 पासून काम बाकी आहे सर. थँक्यू तर गौण खनिजमध्ये मी 2024मध्ये तक्रार केलेली होती. समोरच्याने परत माझ्यावरती चुकीची तक्रार दाखल केली आता आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कुठलीही शहानिशा करून नोटीस दिलेली नाही आहे. सांगितलं ड्रोन सर्वे करायला, ड्रोन सर्वे करायला सांगितलं मी. नमस्कार सर. माझी घर पाडून टाकलं, विहीर बुजवून टाकली. माझा पोट खराब निश्चित होत नसल्यामुळे समोरच्या बिल्डरनी माझ्या जागेवरती. कुठं घर आहे? कुठं आहे? मौजे गंगापूर तालुका जिल्हा नाशिक. तहसीलदार? तहसीलदारचं नाव नाही सांगता येणार मला. प्रांत नाशिक आहे का? हो, प्रांत नाशिक आहे. मी त्यांना लेटर पण दिलेले आहे. 1 महिना होऊन गेला, त्याच्यावर काहीच कार्य नाही. नकाशा आहे माझ्याकडे शेती सर्वेचे मोजून दिलेले. ते संबंधित बिल्डरनी माझी विहीर बुजवली, माझं घर पाडलं आणि त्यांनी लेआउट मारून त्याचा कब्जा मारून घेतला माझ्या जागेवर. नाशिक प्रांत आहे का इथे? हो, नाशिक आहे. गेले का? आणि मी परत जाऊ. ठीक आहे, मान्य प्रांताला द्या.
मी प्रांताशी सर, एक बोलतो. मिनिट सर. माननीय आयुक्त जे आहे महानगरपालिकेचे त्यांना सुद्धा मी एक पत्र दिलेलं आहे. संबंधित प्रांताला द्या नाही तर मग काय करतो मग. लेआउट मंजूर करू नका पत्र तसं दिलेलं होतं मी त्यांना. चलो सर. साहेब नमस्ते. माझ्याकडे तहसीलदारपासून तर तहसीलदार कोण? माननीय देवळा तहसीलदार. तहसीलदार देवळा. हो, तहसीलदार पासून तर मान्य हायकोर्टपर्यंत आदेश आहेत, ते पण त्या नाल्यावरचं अतिक्रमण दूर होत नाही. वेळोवेळी मी अर्ज केलेला आहे, माननीय जिल्हाधिकारी कार्यालयात पण केलेला आहे, माननीय विभागीय आयुक्तांकडे पण केलेला आहे, पण त्याच्यावरती आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. तहसीलदार देवळाला जाईल. चला पुढच्या. काय आमचा वारस कुणाकडे आहे? 14 असं नाशिक जिल्हा. केस कुणाचा? केस कुणाकडे आहे? केस एक खरेदी खत रद्द होण्याचे ते बोगस त्यांनी केस कुणाकडे आहे तुमची? तहसीलदार. तहसीलदार कोण? कुठे तहसीलदार? निकम साहेब. निकम हो हो. अपर तहसीलदार. 14 वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो पण ते नावच लागत नाही आमचं. आणि एक जमीन आमची बळकवलेली आहे 22-17 घुसखोर लोकांनी. त्याची चौकशी झाली पाहिजे. शक्यतो आडगावरती जास्ती लक्ष ठेवा. तहसीलदारला पत्र तुमच्या माझं नाही केलं की सांगा मला मग त्यावेळी येणार आहे. कुणाकडे काम आहे तुमचं? नाईकवाडे साहेबांकडे. कोण नाईकवाडे? निफाड तहसीलदार आणि मृदू जलसंधारण विभाग म्हणून जरावत साहेब. बंधारा व्हावा आणि माझं नुकसान भरपाई झाली, दोन गोष्टी त्याच्यामध्ये. जमीन वाहून गेली ना 1 एकर जवळ. हे त्या तहसीलदार द्या, नाही केलं की काम सांगा मला. सर नगर भूमापन अधिकारी नाशिक 1. एसएलआर आहेत का? चूक दुरुस्ती आहे. एसएलआर नाही, ते राज्यमंत्र्यांच्या आदेशातली दुरुस्ती पाहिजे. राज्यमंत्र्यांच्या आदेशात सिटीवाल्याकडनं मागवा, प्रकार अंतिम करायचं. एसएलआरला भेटा. उपजिल्हा प्रमुख आहे. कैलास दौर्णे साहेबांबद्दल ही तक्रार आहे. मी पुण्याला जाऊन अय्यर साहेबांना पण ही तक्रार केली, सचिवालयामध्ये पण अर्ज केलेला आहे. मी ऐका यांचं ऐका सर. हात नका करू, तुम्ही बोला. बोलतो. आमच्या मोदय आहेत आमचे. मी ते सांगतोय त्यांना. 3, 4, 5 जूनला सर बरं का सर, ऐका ना, मी सचिवालयामध्ये पण याची कंप्लेंट केलेली आहे. आणि हा मुजुरी अधिकारी 3, 4, 5 जूनला माझ्या समोर सुनावणी लावतो माझ्या मंत्रालयात. बरं, मी येतो तिथे. येईल. ओके सर. त्या नोटीसला घेऊन ये सर. ओके सर, थँक्यू. तिथं काही होणार नाही. ओके सर, थँक्यू. मी माझ्या मंत्रालयात लावतो ना सुनावणी, सर्व अधिकारी भारतीय जनता पार्टी. काय गावाचं नाव सय्यद पिंपरी काय करतो? पाठवलाय प्रस्ताव. नाव बदलायचं प्रस्ताव पाठवलेला आहे. फक्त आपल्या कार्यालयात विभागीय आयुक्त हा प्रस्ताव पाठवा कुठे आहे? मंत्रालयात बाबा महाजन हा प्रस्ताव फाईल मागून घ्या पटकन. फाईल मागवा. मंगळवारी येऊन जा तुम्ही. चला चला पुढच्या. नमस्ते सर. सर ॲक्च्युली पोलीस कमिशनर काही ॲक्शन घेत नाही आहे. 1 वर्ष होऊन गेलं आहे कंप्लेंट देऊन, आणि तो चुकीचा सातबारा देऊन तो फसवतोय सर. पोलीस कमिशनरला फोन लाव रे. संदीप कर्णिकला मी 2दा भेटलो आहे सर पर्सनली, आणि त्यांनी चुकीचा सातबारा घेतलेला आहे. आणि नाशिक महानगरपालिकेचे कमिशनर आहे ते अतिक्रमण काढत नाही आहे. त्यांना पण 1 वर्ष झालेलं आहे देऊन. आणि हा माणूस सगळ्यांना पोलीस कमिशनरला मी फोन करतो त्यांना. ओके. आणि पोलीस कमिशनरला द्या, मी फोन लावतो. महानगरपालिकेचे अतिक्रमण काढत नाही आहे सर. पोलीस कमिशनरशी बोलतो मी. प्लीज. चला पुढची या दादा. सर नाशिक तहसीलदारकडे माझे 3 सिरियस कंप्लेंट आहे. एक 12 वर्षाची चौकशी अजून थांबलेली आहे. तहसीलदारकडे आहे. नाशिक तहसीलदार त्याच्याकडे त्यांना काम करायचं, त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे. तहसीलदारची पण तक्रार त्यांनी एका तलाट्याकडे माझी तलाट्याची तक्रार त्यांनी घेतलेली नाही आहे. आणि कमिशनर साहेबांचे 3 रिमाइंडर पत्र गेलेले आहे, त्याच्यावर अजून ॲक्शन नाही. म्हणजे डिव्हिजनल कमिशनरला ते मानत नसाल 3 रिमाइंडर, तर माझ्यासारखंच आहे.
हे जनसंवादमध्ये एक पत्र माझ्याकडे आले, ते तुम्हाला मार्क केला, जरा त्या सिनियर सिटीजनला त्यांना न्याय जरा मिळवण्याकरता मदत करा जरा. अशोक तिवारी त्यानं व्हॉट्सअप करून RDC जरा बैठक घ्या, कोण गडबड करताय जरा. RDC साहेब आपल्या मतदारसंघातला विषय शेवगेदारणा म्हणून गाव आहे. कोणाकडे काम आहे? ताकील केले. प्रांत कोण आहे? आरपी चव्हाण साहेब. नाही, प्रांत नाशिक की काय? हो नाशिक. सर त्याच्यावर आम्ही कॅवेट दाखल करला असताना त्यांनी आम्हाला मना विकून दिला. त्याच्यावर 100 ते 150 लोकांचा फायदा अपील दाखल केले. आपण त्याच्यात कॅवेट दाखल केला असताना त्यांनी 2 तारखेला आपला रस्ता खुला होणार होता पोलीस बंदोबस्तात. त्यांनी 1 तारखेलाच आम्हाला स्टेची ऑर्डर पाठवली साहेब. त्याला प्रांताचा बोलतो मी, प्रांताची. त्याला पुढच्या या. सर आपले जिल्ह्याचे महामंत्री काय जुना विषय वर्ग 1ची जमीन असल्याने बंधाऱ्याच्या शेजारी विहिरीसाठी आहे 3-3, 4-4 लोकांनी. कोणाकडे केस आहे तुमच्या आता? अपर जिल्हाधिकारी कलेक्टरने पास आहे. अपर जिल्हाधिकारी पारदेश साहेब. साहेब आमचा हरसिंगपुराचा तालुका आहे. तिथे आम्ही 1-1 गुंठा जमीन घेतलेली आहे विहिरीसाठी. तर ती आम्हाला न विचारता परस्पर त्याने नावं विहिरी कमी करून टाकले. तर त्यासाठी आमच्यावर अन्याय झालेला आहे. सर्व शेतकरी 20-25 शेतकरी. तेवढं आमचा न्याय मिळावा, दुसरं काही नाही. नावं ती विहीर कमी केली तर पूर्ण पूर्वत करून घेण्यात. आणि जुना विषय, खूप जुना विषय. हो जुना विषय. 2 वर्ष उपभोग घेतला तिथे. ठीक आहे. अपर जिल्हाधिकारी. ठीक आहे, करून जातो मी. थँक्यू सर. हो काय साहेब, मालेगावपासून आमची 10-12 किलोमीटरवर शेती आहे. चौपदरीकरणामध्ये ती कमी होऊन आम्हाला फक्त 2008मध्ये त्याची नुकसान भरपाई भेटली. त्यानंतर वकिलांमार्फत केस दाखल केली. केस लिमिटेशनच्या बाहेर आहे म्हणून फेटाळून दिली साहेब. आता केस कोणाकडे आहे? आता केस साहेब डिस्ट्रिक्ट कोर्टात दाखल आहे. आणि इथं जे 2 वर्षापूर्वी अप्पर विभागीय आयुक्त रिजेक्ट झाली लिमिटेशनच्या बाहेर आहे म्हणून. आता सिव्हिल कोर्टात आहे ना? हो. सिव्हिल कोर्टाच्या ऑर्डर शिवाय कसं काय करू मी? बरोबर आहे. माझ्या कोर्टात करावं लागेल तुम्हाला. एक तर माझ्या कोर्टात यावं लागेल किंवा सिव्हिल कोर्टाची वाट पाहावं लागेल. बरोबर आहे साहेब. तुम्ही जो मार्ग सांगाल तुम्हाला तुमच्या वकिलाला मार्ग विचारा. मला मी नाही सांगणार. चालेल. वकिलाला मार्ग विचार, त्याला विचारला म्हणा माझ्या कोर्टात टाकणार, मग सिव्हिल कोर्टाची ऑर्डर आणा. वकिलांचा सल्ला वकिलाचा सल्ला घे. साहेब हे पण आपल्या मतदारसंघात वाळू उपसा बंद होण्याबाबत. वाळू उपसा चालू आहे का? हो चालू आहे. कुठे? सरांकडे पण निवेदन दिलं होतं. जाखोरी हा, जाखोरी आणि सर्वांना निवेदन दिलं. तोच विषय होता सर. निराव झाला तिथे. हो ना, निराव झाला. आता वाळू उपसा पण चालू आहे. मागच्या वर्षी जे होतं ते बंद करण्याची आता कारवाई चालू आहे. सर पण नाही ना सर, बंदच नाही होत राहिलं. साहेबांच्याकडनं ऑलरेडी वेळोवेळी आपण निवेदन पण दिलं. आणि कंट्रोल कोणाचं सर? सर्कलला प्रांतांना विचारल्यानंतर आम्हाला माहिती नाही ना सर, उत्तर आलेच नाही आपल्या. स्वतः कलेक्टरला स्पॉटवर यावं सांगितलं. सरपंच आणि पदाधिकारी पण आहे. कलेक्टरला स्पॉटवर सांगितलं. 2 दिवसामध्ये येतील ते. हो चालेल. कुणाकडे आहे केस? कुणाकडे आहे तुमची? भांबरेकडे. भांबरे कोण? तहसीलदार प्रांत काय? MRDC जी आहे ना, भांबरे मॅडम का? भांबरे मॅडम. ते MSRDCचे तहसीलदारला 3 वर्ष पण देतोय सर मी वेळेवर. तहसीलदार प्रांत कोण आहे? प्रांताकडे पण दिलेले आहे. इगतपुरी. इगतपुरी बिलकुल दखल घेत नाही. माझं बागायत पण त्याच्यावर अवलंबून आहे ना. भात शेती पण आता भात सुद्धा उतरणार नाही. चला घ्या लवकर लवकर घ्या. सर ते आज राहू द्या माझ्याकडे.
नाही मी पण आता या सगळ्या करते त्या मी म्हटलं त्यांना की हे सगळं होऊ देऊ माय काय तर मी माझी सैनिकाचा मुलगा आहे कलेक्टर ऑर्डर आहे सगळं आहे माझ्याकडे सिटी सगळं लावून आई वडील आमचं पडायला कलेक्टर ऑर्डर आहे 7/12 आहे वडिलांनी युद्ध केले आमच्या पाच टक्क्याचा जो GR आलेला 25वरून 5% तर त्याच्यात सुद्धा ते व्यवस्थित 5% GR नाशिकमध्ये एकाही ठिकाणी इम्प्लिमेंट झालं साहेब. आणि ज्या जमिनी आहेत जो आपण तो सुद्धा साहेब आम्हाला वकील वर्गाला खूप त्रास होतो साहेब सगळ्या लोकांचा. बोलवा आणि 5% काम करते बाकीच्या लोकांना जागेवरच लवकर भेटायला सुद्धा 24 डिसेंबरचा आपले जे आहे ना तो चालू झालाय 5%. बाहेर जिल्ह्यामध्ये ऑर्डर झाले आपल्याकडे 25% ऑर्डर काढत आहे 20% पैसे जास्त पुजारी मॅडम असो निकम साहेब असो तहसीलदार नाशिक 25% पण माग गेलो झाले संदर्भात. GDR तुमच्या या लोकांबद्दल तक्रारी फार आहेत, तुकडे बंदी मान्य करत नाही, जरा बैठक घ्या लोकांची. कुठे आहे तुम्ही? हॅलो, GDR ला बोलवा इकडे. GDR ला बोलवा, ते करतो मी. कमिशनर ऑर्डर काढा ना तुकडे बंदी. तेव्हा तो सुरू नाही झाला अजून इम्प्लिमेंट नाही झाला. काय सांगता आजही 25% ऑर्डर काढले त्यांनी. कोणी? तहसीलदार साहेबांनी नियमित करण्यासाठी. निकम साहेब पुजारी मॅडम. त्यात आम्हाला आदेशच नाही, आदेश नाही. कोण निकम आहे? साहेबांनी निफाडचा विषय असा आहे. निकम कोण आहे? तुम्हाला ऑर्डर सस्पेंड करून लागतात जर तुम्ही 25% पैशाची ऑर्डर केले असेल तर. आपण 25% आकारून ते नियमित केलेली तुकडेबंदीचा काय मग ऑर्डर एक तरी झाली का? 25% कशाला देता पैसे? 25% नाही सर, काल परवाच एक प्रकरण आले माझे. किती परत ऑर्डर केलं सर्व प्रकरण तुम्ही तक्रार द्या.
एकही ऑर्डर नाही 6 महिन्यापासून साहेब आदेश केलेला आहे तुम्ही तरी त्याच्यावर काही implementation झालं नाही. त्यांच्या अगोदर झालं नाही यांच्याकडे पण 10 वेळा गेलो आम्ही. सर्व प्रॅक्टिसिंग वकील आहेत. एक नॉन प्रॅक्टिसिंग रोज महसूलमध्ये प्रत्येक कामाला ना एक टाइम मर्यादा असू द्या. अधिकारी ना मुद्दाम लेट करता आणि नंतर पैशाची अपेक्षा. पैसे दिले का लगेच सकाळी दिले का संध्याकाळी काम होतं. साहेब एक निफाडचा एक छोटासा विषय सांगतो. 24 अनधिकृत भट्ट्या आपण बंद केल्या महसूलने. त्याच्यावर आतापर्यंत 10 ते 15 कोटीचा दंड ठोकलेला आहे. साहेब अजून एकाची पण त्या सातबाऱ्याला 2 लाख रुपये ठाकरे म्हणून कर्मचारी त्याच्याकडे आम्ही 4दा गेलो. त्यांनी साधं काय दंड लावला काय कुठपर्यंत ते सुद्धा दाखवत नाही साहेब. काहीच करत नाही साहेब. आणि यांना जाब विचारलं का आम्हाला सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करायच्या धमक्या देतात अधिकारी. प्रत्येक अधिकारी हे आपल्या नाशिक जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रावर हीच परिस्थिती. आमचं तुम्हाला निवेदन आहे साहेब, तुम्ही तेवढं बघा. 6 महिन्यात आपण चेक करायनी 5%ची एकही ऑर्डर काढली नाही सामान्य माणसाची आणि 25% सुद्धा ऑर्डर आहे. साहेब प्रत्येक कामाला एक टाइम मर्यादा ठेवा. त्या मर्यादेत नाही काम केलं अधिकाऱ्यांना दंड करा साहेब.